महिन्याच्या पहिल्या दिवसाला तुम्ही वाटते त्याला मूर्ख बनवा, एप्रिल फूल बनवा, ही प्रथा, ही पद्धत ब्रिटिशांनी या देशातल्या जनतेला हिणवण्याकरता सुरू केली। ब्रिटिश आमच्या देशातून चालले गेले, ते विदेशी आक्रमक होते, परंतु हे ब्रिटिश गेल्यानंतर देखील काही ब्रिटिश धार्जिणे आमच्या देशातल्या लोकांनी हे एप्रिल फूल बनवण्याची पद्धत आमच्या देशामध्ये कायमची सुरू ठेवली। आजही ही पद्धत काही स्वरूपात आमच्या देशामध्ये विद्यमान आहे। मित्रांनो, ब्रिटिश तर हे परके होते, परंतु आपल्याच देशातल्या आपल्याच लोकांनी आपल्याच माणसांना मूर्ख बनविलं। तो हा दिवस म्हणजे 1 मेचा दिवस, हा दिवस आता गोंडवानाचे तमाम कार्यकर्ते मे फुल डे म्हणून याच्या पुढे साजरा करतील, असा मी या ठिकाणी आवाहन करतो। मित्रांनो, आवाहन करतो। संयुक्त महाराष्ट्रामध्ये आमचा शैक्षणिक विकास झाला नाही, आमचा सामाजिक विकास झाला नाही, आमचा राजनैतिक विकास झाला नाही। जो काही राजनैतिक विकास झाला तो या प्रदेशात राहणाऱ्या काही दडभेद्री नेत्यांचा राजनैतिक विकास झालेला आहे। माझा गोंडवाना अजूनही विकासापासून कोसो दूर आहे। मित्रांनो, कोसो दूर आहे। शैक्षणिक विकासाच्या संदर्भात बोलायचं झालं तर आमच्या मूळ निवासी आदिवासी गोंडवाना समाजाच्या बांधवांना आश्रम शाळेच्या माध्यमातून सुमार दर्जाचं शिक्षण दिले जाते। आश्रम शाळेमध्ये आमच्या विद्यार्थिनीवर राजरोसपणे बलात्कार होतात आणि हे शासन काही करत नाही। हे शासन मुख गिळून बसलेलं आहे आणि म्हणून आमच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास खुंटलेला आहे। आमच्या विद्यार्थ्याला चांगला दर्जाचं शिक्षण मिळत नाही आणि म्हणून मित्रांनो, आम्हाला सुमार दर्जाचं शिक्षण देणाऱ्या या साऱ्या आश्रमशाळा आता पेटवून देण्याची वेळ आलेली आहे। मित्रांनो, पेटवून देण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मी म्हणतो, आता पेटवू सारे रान, आता पेटवू सारे रान, आता पेटवू सारे रान आणि स्वतंत्र गोंडवाना विदर्भ राज्य हेच आमचे इमान, हेच आमचे इमान, हेच आमचे इमान। आश्रम शाळेच्या यांनी खैराती वाटल्या, आपल्या चेला चपाट्यांना यांनी